नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ससून रुग्णालयातील काही डॉक्टर खासगी मेडिकलवाल्यांसोबत मिळून गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाची शस्त्रक्रिया योजनेमार्फत मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी मेडिकलमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालत नातेवाईकांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डॉक्टरने दिली आहे. कोंढव्यातील सय्यदनगर भागातील एका विधवा महिलेच्या 17 वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. त्याच्या डिस्चार्जच्या वेळी मात्र न्यूरोसर्जरी विभागातील निवासी डॉक्टर किरण याने त्यांना 24,500 रुपयांचे किट तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले. तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डॉक्टर हा रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे मागत असताना दिसत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालय आधीच चर्चेत आहे. त्यामुळे आता या प्रकारानंतर ससूनचे अधिकारी नेमकी काय कारवाई करणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. मालकाला सांग बोल रहे केस पेश करणार आहे म्हणून. आता उद्याच्या मी तरी 9 पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार, डायरेक्ट MLC फाईल करणार. तिथे मालकाचं पण नाव टाकणार, तिचं पण नाव टाकणार. अशा तेच पैसे दिले नाही म्हणून टाइमवर, त्यामुळे पेशंट मेला. पैसे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना हे देण्यासाठी. माहित नाही, मग आपण यायचंच नव्हतं. तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं. हा, मंगळवारी रात्री देतो बोलले, मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं MJP जेवायचं. मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड. आमच्या शब्दावर तो थांबला डीलर मंगळवारपर्यंत. काय करत उद्या 9 पर्यंत ना डायरेक्ट काय आता तुम्ही सांगा. काय नाही, नीट वापरले आपण, डिस्चार्ज नाही. नीट वापरली तरी पैसे भरायला सांगितले त्यांना. 24,500 रुपये बिल आहे त्याच्यावर. दररोज त्याचे कॉल आले, 10 कॉल आले त्या डीलरचे. मला आता किती लागतं? 24,500. बाकी तर ICU वगैरे त्या येलो फॉर्म मध्ये होऊन जाईल सगळं फ्री. ICU वगैरे त्यांना 1 रुपया नाही भरावं लागणार. 8-10 हजार. हां, 8-10 हजार पर्यंत. 8-10. आपलं आमचं नाही रे, माझ्या घरचं नाही वापरलेली किट आपण. त्याच्यामुळे 2 ऑपरेशन कॅन्सल झाली, काल एक पेशंट मेला. आता 8-10 घेऊन डिस्चार्ज करतो. नाही, तुला समज माझ्या घरचं नाहीच ते, बाहेरून मागवतो. तर 24,000 कुठे जाऊ? त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट. तो तयार असले की सांग पैसे लगेच. उद्या 9 पर्यंत तयार पैसे लगेच मी सांगतो त्याला यायला. उद्या तो येऊन जाईल. आणि दररोज 10 कॉल करायला तुम्हाला. आपल्याकडे बी एवढे नाही. बघून घे काय विकायचं, विकायला लावताना घरचं असेल काय नाही तरी पण तिकडे गोळा करा. तिकडं ऑप्शन नाही. असं पण नाही त्यांना मंगळवारपर्यंत टाईम दिला आपण रेशन कार्डचा. ते पण नाही झालं. ते पण तुम्ही 10 कॉल करायला. आज सोमवारचे 2 ऑपरेशन ठेवायचे होते. एक ऑप्शन नाही झाला दुसरा. कोण येतं डीलर? बात करू का? बात कर, बोल मला काय प्रॉब्लेम नाही. पण तू मागणारच आहे तुला. कुठे येते आता? तिथं हे मेडिकल आहे तेजपाल म्हणून, बाहेरच्या गेटला. मालकाला सांग बोल रहे केस पेश करणार आहे म्हणून. आता उद्याच्या मी तरी 9 पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार, डायरेक्ट MLC फाईल करणार. तिथे मालकाचं पण नाव टाकणार, तिचं पण नाव टाकणार. अशा तेच पैसे दिले नाही म्हणून टाइमवर, त्यामुळे पेशंट मेला. पैसे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना हे देण्यासाठी. माहित नाही, मग आपण यायचंच नव्हतं. तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं. हा, मंगळवारी रात्री देतो बोलले, मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं MJP जेवायचं. मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड. आमच्या शब्दावर तो थांबला डीलर मंगळवारपर्यंत. काय करत उद्या 9 पर्यंत ना डायरेक्ट. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.